त्यांना मी सदिच्छा देते। सर एक लाडकी बहिणी योजनेच्या आता एक चौकशी सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींकडे कार आढळल्यास त्यांची नावं वगळण्यात येणार असल्याचं एक माहिती मिळाली आहे। आम्ही ह्या संदर्भामध्ये अनेकदा माध्यमांच्या मार्फत माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या जुलै महिन्यापासून ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळापासून वेगवेगळ्या स्तरावर जी आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात असतं आणि लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा काही ज्या वेळेला डिफॉल्टर्स किंवा फॉल्टर्स हे आढळल्या त्याही वेळेला काही लाभार्थी त्याच्यातले कमी झाले होते कारण त्यांनी दोन माध्यमातून फॉर्म भरलेले होते किंवा अशा पद्धतीनं असेल किंवा 4 चाकी ज्यांची असेल किंवा बरेचसे असे आहेत की ज्यांची दर महिन्याला त्यांचं या सगळ्या निकषांमध्ये बदल होतो। म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे 4 चाकी नव्हती पण आज त्यांच्याकडे 4 चाकी आहे। अशा ह्या ज्या आहेत त्या सातत्याने म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही एक आत्ताच चालू केलेली अशी प्रोसेस नाही आहे आणि त्या पद्धतीनं जे काही निकष आहेत जे शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याचनुसार ही सगळी प्रक्रिया जी सुरू आहे। पेक्षा अधिक महिलांनी नियमांची पायमल्ली केल्याचं उघड झालंय। महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यापर्यंत अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर मोठा आकडा समोर येण्याची शक्यता आहे। सर्व अर्जांची छाननी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। अद्याप आयकर विभागाकडून सुद्धा माहिती आलेली नाही। जिल्हा पातळीवर स्वेच्छेनं पैसे माघारी करण्यामध्ये आलेल्या महिलांचा डेटाही गोळा करण्याचं काम अद्याप सुरू आहे। त्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। पाहूया। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार। लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून लावले होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे। किंबहुना काही लाडक्या बहिणींनी ज्यांना 2-2 ठिकाणावरनं त्यांनी फॉर्म भरले होते आणि लाडक्या बहिणींचा जे 1500 रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते त्या बहिणींनी सुद्धा आपल्या हातून चुकी झाले ते पैसे आम्ही परत देण्याची आमची तयारी असे अर्ज स्थानिक संस्थांना हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून गाळल्या जातात। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3-3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर